नमस्कार. ऋतिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत खमंग अशी आळूवडी. वड्यांसाठी मी ते 10 ते 12 पानं स्वच्छ धुवून घेत आहे. त्याचे देठ काढले आहेत. पानं पुसून नंतर आपल्याला ते लाटण्याने हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत, म्हणजे पानं फाटत नाहीत. या ठिकाणी मी अशा प्रकारे लाटून घेत आहे. त्यानंतर आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. बॅटरसाठी काही मसाला लागणार आहे. त्यासाठी मी ते हिरवी मिरची, लसूण, आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. त्यातच मी थोडंसं बारीक किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालून हे वाटण बनवून घेत आहे. त्यानंतर आपल्याला 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा धनापूड आणि जे वाटण बारीक करून घेतलं होतं ते घालून अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. त्यानंतर हे मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घाला. हे पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत. तीळ घातल्यामुळे वड्या खूप छान लागतात. तळल्यानंतर त्या एकदम क्रिस्पी होतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे. जास्त पातळ करायची नाही, जास्त घट्ट नाही. काही लोकांना आळूवडी खाल्ल्यानंतर घशामध्ये खाज होते, त्यामुळे ती होऊ नये म्हणून मी इथं आळूच्या पानांना पाठीमागे जरा तेल लावून घेत आहे. त्यानंतर आपल्याला ते बॅटर पूर्णपणे पानावर पसरवायचं आहे. तुम्ही हाताच्या सहाय्याने पसरवू शकता. मी ते चमच्याने पसरवत आहे. पूर्ण पानाला बॅटर लावून झाल्यानंतर त्यावर आपल्याला दुसरं पान उलटं ठेवायचं आहे आणि त्या पानालाही तेल लावून बॅटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही पानांना बॅटर लावून झाल्यानंतर त्यावरती तिसरं पान ठेवून त्या पानाला तेल लावून पूर्ण पानाला बॅटर लावून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी तिन्ही पानांना तेल आणि बॅटर लावून घेतलं आहे. त्यानंतर दोन्ही साईडून आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे वडी उकडताना पीठ बाहेर येत नाही. आणि मी वरच्या आणि खालच्या साईडने सुद्धा फोल्ड करत आहे. आता फोल्ड करताना जर थोडंसं ते सुटत असेल तर त्यावरती थोडं थोडं बॅटर अजून लावून घ्या, म्हणजे ते पानं चिकटून बसतील. आणि नंतर त्याचा रोल करून आपल्याला ते उकडून घेण्यासाठी ठेवायचं आहे. मी इथं चाळणीला खाली तेल लावत आहे, म्हणजे पानं चिकटत नाहीत. तेल लावून आपल्याला तो रोल त्या चाळणीत ठेवायचा आहे उकडण्यासाठी. अशा प्रकारे मी दुसराही रोल बनवून घेत आहे. प्रत्येक रोलमध्ये तुम्ही 3 ते 4 पानं घालू शकता, म्हणजे वड्यांना जास्तीत जास्त लेयर येतील. मी इथं दुसऱ्याही पानांना तेल आणि बॅटर लावून त्याचा रोल बनवून घेत आहे. अशा प्रकारे मी इथे दुसराही रोल बनवून घेत आहे.
त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे, ज्यावर आपल्याला वड्या वाफेवरती शिजवून घ्यायच्या आहेत. त्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं ह्या वड्या वाफेवरती शिजवून द्यायच्या आहेत. 10-15 मिनटानंतर मी इथे चेक करून बघत आहे की वड्या शिजल्या आहेत की नाही. त्यासाठी एका चाकूच्या सहाय्याने चेक करून बघायचं आहे की वडी शिजली आहे का. वड्या शिजल्यानंतर आपल्याला ते थंड झाल्यानंतर चाकूने असं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये त्या 4-4 वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिट अजिबात हलवायचं नाही, म्हणजे त्यात वड्या तेलात सुटत नाहीत. त्यानंतर थोड्या वेळानं आपल्याला त्या दोन्ही बाजूने पलटून तळून घ्यायच्या आहेत. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आळूवडी तयार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.